नमस्कार. आपली विक्रोळी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि काहीच दिवसांपूर्वी आम्ही ज्या इच्छुक उमेदवार असलेल्या लोकांच्या या ठिकाणी थांबायचं नाही या माध्यमातून मुलाखती घेतल्या, आणि आज आता प्रत्यक्ष उमेदवार असलेले आणि लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून पोहोचलेले यांच्याकरिता आता गुलाल आमचाच या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्यानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 119मधून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून एक वेगळ्याच पद्धतीचं विरोधकांना आव्हान निर्माण करणारे डॉक्टर योगेश सुरेश भालेराव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. अगदी थेट प्रश्न. आमच्या माहितीप्रमाणे वॉर्ड 119मधून यापूर्वी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून कधीच उमेदवार दिला गेला नाही, आणि आता थेट तुम्ही ह्या उमेदवारीचा प्रचार करताय. काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा आहे? आता जर मी सांगायचं झालो तर आम आदमी पक्ष निवडताना मी आधी ज्या पक्षात कार्यरत होतो त्या पक्षामधनं मला असे अनेक नेते मंडळी दिसली, कार्यकर्ते दिसले जे तिकिटासाठी धावपळ करत आहेत. एका प्रस्थापित पक्ष या ठिकाणी 10-10 कार्यकर्त्यांच्या एक वॉर्डामध्ये लाईन. मग तेव्हा विचार केला आपली ती लेवल नाही आहे, म्हणून मी जे माझं विचारांचा पक्ष आहे, म्हणजेच जे आरोग्य, शिक्षण, रोजगार, चांगले रस्ते, जे मूलभूत सुविधा आहे ज्यावरती विचार करेल, जे जाती धर्मला मानणार नाही, असा पक्ष मला त्यावेळेला भेटला, म्हणजे आम आदमी पार्टी. एक शिकलेला पक्ष, त्या पक्षाचा एक शिकलेला नेता जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे, IRS ऑफिसर आहे, म्हणजे अरविंद केजरीवालजी. त्यांचं विचार मला हे आधीपासूनच आवडत होते, कारण ते फक्त आणि फक्त मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा या विषयावर ते बोलायचे. आणि तीच आवड माझी निर्माण झाली आणि मी त्यांच्या विचारांवरती चालत मी तो पक्ष स्वीकारला. आता प्रचारादरम्यान तुम्ही थेट मतदारांशी संपर्क साधताय गेली काही दिवस, तर काय अपेक्षा आहेत आणि कुठल्या समस्या प्रामुख्याने जाणवतात? आता जसं मी डोर टू डोर कॅम्पेनिंग जेव्हा मी स्टार्ट केली तर मला अनेक ठिकाणी समस्यासुद्धा आढळल्या. अनेक ठिकाणी मला जे नागरिक आहेत, जनता आहेत, त्यांच्या चुकासुद्धा आढळल्या. कारण या दरम्यान मी जेव्हा फिरत होतो, अनेक जे प्रामाणिकपणे होते, जे प्रामाणिक लोक आहेत, जे आज पण जाणीव ठेवतात की आपल्याला खरं म्हणजे ती मूलभूत सुविधा जी आहे, जसं रुग्णालयामध्ये सुविधा, जसं आपल्याला शिक्षणामध्ये सुविधा, आपल्याला व्यवस्थित रस्ते पाहिजे, चांगले दर्जाचे रस्ते पाहिजे, विद्यार्थ्यांना लायब्ररी पाहिजे, हे अनेक नागरिकांना माझी संकल्पना आवडली. परंतु त्या दरम्यान मला अजून अशी नागरिक आढळले की जे अजूनपर्यंत फक्त मागासवर्गीय आहे. मागासवर्गीय म्हणजे ते त्यांच्या विचारांनी मागासवर्गीय आहे. कारण आज पण 500-1000 हे एवढ्या पुरतं येतात, एवढ्या फक्त गोष्टीची ती मागणी करतात की आम्ही येतो तुमच्या प्रचारामध्ये, तुम्ही आम्हाला 500 द्या, तुम्ही मला 1000 द्या. परंतु त्या लोकांना मी या ठिकाणी एकच उद्देश देऊ इच्छितो की आपण हे 500 आणि 1000 रुपये घेशाल हो, निवडणूक किती दिवसाची आहे? 10 दिवसाची, 15 दिवसाची. परंतु तुमचे हे आता भेटणारे पैसे आहे त्याच्याने तुमचे येणारे 5 वर्षाचं कार्ड निघणार आहे का? तुमच्या घरातले जर कोणी आजारी पडलं, तुमच्या आई, तुमचे वडील, तुमचे मुलं बाळं, तुमच्या बायको, जे घरातले परिवारातील किंवा नात्यातील मित्रमंडळी, तर यांना व्यवस्थित चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा या ठिकाणी आहे का? जर तुमचा मुलगा एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतोय तर ठीक आहे. जर तुमचा मुलगा एक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतोय तर त्या ठिकाणी तुम्हाला जे उच्च दर्जाचे शिक्षण म्हणा किंवा जे शालेय साहित्य असतात, जे वर्षाला आपल्याला महानगरपालिकेच्या वतीनं भेटतं, जे नगरसेवकाच्या फंडातनं भेटतं, हे आपल्या मुलापर्यंत पोहोचतं आहे का? आपल्याला चांगल्या दर्जाचे रस्ते आहे का? स्वच्छ पाणी आहे का? कचरा हा वेळोवेळी उचलला जातोय का? गटार हे वेळोवेळी साफसफाई होते का? कारण कुठेतरी हे सर्व जे सार्वजनिक प्रश्न आहेत हे कुठेतरी आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे. खरं तर यावेळेला तिकीट वाटपाच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षातून असं दिसण्यात आलं की अनेक त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. मग कोणी अंगावर रॉकेल ओतून घेतलं, कोणाला चक्कर आली, कोणाला हार्ट अटॅक आले, अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. या निमित्ताने या सगळ्या धावपळीतून दूर एका वेगळ्याच पक्षाला आपण साथ घातली, त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली. तर जो आत्तापर्यंतचा इतिहास आहे आम आदमी पार्टीचा, जो दिल्लीतला आहे किंवा पंजाबमधला आहे, अशाच धर्तीचा विकास आम्हाला डॉक्टर योगेश भालेरावांकडून अपेक्षित आहे, आणि तसा तो होईल का? आता जर बघायला गेलं तर आपलं दिल्ली मॉडेल म्हणजे तिथं जे उच्च दर्जाचे जे शाळा आहे ते एका प्रायव्हेट स्कूलपेक्षा एकदम त्याचं स्टँडर्ड हाय आहे.
तुम्ही त्या ठिकाणचे जे उपचार पद्धती बघणार, त्याच्या जे हेल्थ फॅसिलिटीज बघणार, तुम्ही हॉस्पिटल सिस्टम बघणार की त्याचं जे उच्च दर्जाचे जे लोकांना आरोग्य सुविधा त्या ठिकाणी भेटत आहे. आम आदमी मोहल्ला क्लिनिक यासारख्या संकल्पना त्या ठिकाणी राबवतात. तिथे चांगले दर्जाचे रस्ते झालेले आहे, इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी वाव दिली गेली आहे. कारण एक शिकलेला व्यक्ती, माझं ध्यानाने ऐका, शिकलेला व्यक्ती एक IRS अधिकारी त्या ठिकाणी तो ते राज्य चालवतो आहे. मग कुठेतरी हा 100% फरक पडणार आहे. तुम्ही 8वी आणि 10वीच्या हातात, पहिली आणि दुसरी लोकांच्या हातात जर तुम्ही एक साधारण वॉट द्यायचं बोललं तर जशी अपेक्षित सुधारणा आहे ती तुम्हाला भेटणार नाहीये. कारण त्यांना ते फक्त गटार, लादीकरण याशिवाय दुसरे मुद्दे त्यांना माहिती नाहीये. परंतु खरं प्रभागाचा विकास हा जर करायचा झाला, प्रभागाचा विकास म्हणजे काय, जे तुमच्या खरं गरजा आहे, नागरिकांच्या पहिल्या खरे गरजा ओळखा. हे फक्त तो विजनरी लीडर ओळखू शकतो, ज्याच्या नजरेसमोर फक्त विजन आहे की माझ्या विभागात मला आरोग्य सुविधा चांगले पाहिजे, रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारचे आरोग्य सुविधा हे मी नागरिकांना दिल्या पाहिजे, तिथे वेळेवर रुग्णांना खाट अवेलेबल झालं पाहिजे, नंबर ऑफ बेड्स त्या ठिकाणी वाढल्या पाहिजे, डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे, स्टाफची संख्या वाढली पाहिजे, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे कुठेतरी वाढलं पाहिजे. त्याच्याने जे जे संबंधित वेगवेगळे विभागाचे संबंधित विभाग आहे, जसं लहान मुलांचा विभाग, त्या ठिकाणी मेडिसिन विभाग, त्या ठिकाणी ICU विभाग हा चांगलं उच्च दर्जाचा पाहिजे. म्हणजेच ओव्हरऑल हेल्थ फॅसिलिटी ही तुमची अशी पाहिजे की रुग्णांना त्या रुग्णालयाच्या बाहेर राजावडी सायन या ठिकाणी जाता कामा नये. दुसरा मुद्दा माझा म्हणजे डायलिसिस, जो की आजच्या काळातली आपल्या विभागातली सगळ्यात जास्त गरज आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर विक्रोटीमध्ये जवळजवळ 300च्या वर हे किडनीचे विकाराचे रुग्ण आहेत, परंतु त्यांना डायलिसिस सेंटरची फॅसिलिटी नाहीये. आज तगत कोणत्याही लोकप्रतिनिधीने डायलिसिस सेंटर ह्या गोष्टीवरती विचार केला नाहीये. आणि ज्या वेळेला आम्ही हे लोकांमध्ये रुग्णांमध्ये वावरत गेलो, जसं रुग्णांना मी डायलिसिस सेंटरपर्यंत नेत गेलो, त्यावेळेला मला आढळलं की किती हीन दर्जाची सुविधा ही महानगरपालिका डायलिसिस सेंटरमध्ये देते. कारण इथं जवळपास डायलिसिस सेंटर नाहीये. घाटकोपरमध्ये डायलिसिस सेंटर आहे प्रायव्हेट, घाटकोपरचं असल्फामध्ये मुक्ताबाई हॉस्पिटल आहे, तिथं सरकारी योजनेमध्ये देतात. पण ते सरकारी योजना तरी किती दिवस पुरते तुम्हाला. त्या ठिकाणच्या सायन हॉस्पिटल या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात डायलिसिस सेंटर, म्हणजे तिथे अक्षरशः डायलिसिसची वेटिंग असते. जर आपण इथनं पुढे बघितलं भांडूप मुलुंड या साईडचं, तर अक्षरशः एवढ्या पट्ट्यामध्ये एक मोजून 20, 25, 30 बेडचं डायलिसिस युनिट असलं काहीच उपयोगाचं नाही. कारण हा एवढा ईशान्य मुंबईचा पट्टा आपण बघितला तो आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक वास्तव्य करतात. आणि त्याच्याने हजारोच्या संख्येने हे किडनीशी संबंधित विकारचे रुग्ण आहेतच. आणि त्याच्यामध्ये डायलिसिस सेंटर हे विभागात आणणं हे सगळ्यात पहिलं माझं काम असणार आहे. त्याच्यामुळे नंतरची गोष्ट म्हणजे प्रसूतिगृह आणि NICU. प्रसूतिगृह जर आपण बघायला गेलं तर महिलांना आपल्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह आहे, परंतु त्या ठिकाणी महिला ज्या वेळेला प्रसूती अवस्थेमध्ये जातात त्यांना काही थोडं जरी कॉम्प्लिकेशन्स झालं तर त्यांना सरळ सायन राजवाडी या ठिकाणी पाठवलं जातं. परंतु त्या अवस्थेमध्ये ते ऑलरेडी त्रासलेले असतात आणि त्याच्यामुळे ते वेदना त्यांच्या वाढतच जातात आणि कुठेतरी त्यांना शारीरिक दुखापत, कुठं मनोबल खचणं हे असं त्या महिलांना, भगिनींना त्या ठिकाणी जाणवतं. मग ही त्यांची दुर्दशा मी पाहिली जोडून डोळ्यांनी. कारण मी सारखे दररोजचे पेशंट हे डिलिव्हरीसाठी मी ॲडमिट करत असतो. कुठं इथं थोडं जरी नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं असलं तरी सिझरिंग केली जाते आणि सिझरिंग करायचं बोललं की ते सायन राजवाडीलाच पाठवतात. मग अशा वेळेला मी विचार केला त्या महिलांसाठी एक चांगलं प्रसूतिगृह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आपण महात्मा फुले हॉस्पिटलचा पुनर्विकासच तर केलाच आहे, जो की एक 500 बेडचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय त्या ठिकाणी फेब्रुवारी 2028ला उभं राहणार आहे. परंतु त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह याचा पुनर्विकास सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचे प्रसूतिगृह व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NICU. कारण NICU ही आजच्या काळाची गरज आहे, आपल्या विभागाची गरज आहे. मी हे म्हणत नाही आपला विभाग, खरं तर अख्ख्या मुंबईच्या हेल्थ सिस्टम आहे त्याच्यामध्ये NICUची ही संख्या जास्तच असली पाहिजे. कारण जन्मलेला बाळ ज्या वेळेला त्याचं वजन कमी भरलं किंवा प्रीमॅच्युअर बेबी असला तर त्याला त्या NICUची साधिकची गोष्ट आहे, ती गरजच लागतेच. कारण बाळांना काचेची पेटी, बाळांना NICU बेड हे ज्या वेळेला लागतं त्यावेळेला या विभागात व्यवस्थाच नाही त्या गोष्टीची. कारण ती व्यवस्था होती आपल्याला दिलेली भांडूपमध्ये, ज्या ठिकाणी सावित्रीबाई प्रसूतिगृह व NICU हे कार्यरत होतं. आणि हे ज्या वेळेला त्या ठिकाणी कार्यरत झालं ते इमारत धोकादायक असल्या कारणानं ते प्रसूतिगृह बंद करण्यात आलं होतं. म्हणून मी त्या ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं केली, विधान भवनामध्ये घुसून सुद्धा आंदोलन केली. कारण त्या ठिकाणी प्रश्न होता लहान जन्मलेल्या बाळांचा, त्यांना त्या ठिकाणचा उपचार, त्यांचं लसीकरण ह्या गोष्टी त्यांना नियमितपणे वेळेवर ते भेटल्या पाहिजे होत्या. परंतु काही कारणास्तव काही महानगरपालिकेच्या आहे, काही लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मनाची इच्छाच नाही आहे की या ठिकाणी NICU हे सुरू झालं पाहिजे. म्हणून मी वारंवार पत्रव्यवहार केला, वारंवार मी निदर्शनं आंदोलन केली त्या गोष्टीसाठी. परंतु आता मी जी संकल्पना घेतली, ज्या वॉर्डातनं मी उभा आहे, मी बोललो आता ते तर मी
कसंही करून डेव्हलप करणारच भांडूपचं, परंतु त्यासोबतच विक्रोळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगृह व हे मी त्या ठिकाणी एनएसची सुविधा सुद्धा मी 100% आणणार आहे. कारण विक्रोळीचा बाळ हा विक्रोळीमध्येच राहिला पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचे उपचार त्या NICU मध्ये भेटलं पाहिजे. माझी चौथी गोष्ट म्हणजे शिक्षण. महानगरपालिकेची शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा ही धोकादायक इमारत असल्या कारणानं हे आता बंद केली गेली आहे आणि त्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते मी आंदोलन करून पत्रव्यवहार करून त्यामध्ये विक्रोळीतील काही सामाजिक कार्यकर्ते होते, पक्षाचे कार्यकर्ते होते माझ्यासोबत, ते आम्ही लोकांनी शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला, वारंवार आम्ही बैठका आयोजित केल्या, तर अशा वेळेला ते जे सदर स्कूल आहे तेथील 1800 विद्यार्थीमध्ये 6 माध्यम होते. त्या 6 माध्यमांचे विद्यार्थी ते आम्ही टागोरनगरमधील नॅशनल हायस्कूल, डॉन बॉस्को हायस्कूल आणि टागोरनगर 7 नंबरचं हरेली पब्लिक स्कूल या ठिकाणी आम्ही 1800 विद्यार्थ्यांचं आम्ही स्थलांतर केलं. परंतु गोष्ट इथेच संपत नसते, कारण ज्या वेळेला हे स्थलांतर केलं तर ही इमारत कुठंतरी प्रायव्हेट गोष्टींसाठी किंवा एखाद्या बिल्डरच्या घशामध्ये जाण्याचे 100% चान्सेस आहे. परंतु माझं लक्ष त्या शाळेकडे हे शेवटपर्यंत असणार आहे. जोपर्यंत शाळेचा पुनर्विकास होणार नाही तोपर्यंत मी हा मुद्दा मागं घेणार नाहीये आणि सतत त्या गोष्टीसाठी मी लढत राहणार आहे. तुम्हाला तिसरं म्हणजे खड्डे. आज तुम्ही बघायला गेलं विभागामध्ये एवढे खड्डे आहेत की माणसाला चालणं अक्षरशः मुश्किल होतं. अनेक रुग्ण मला म्हणतात मान दुखतीये, कमर दुखतीये, गुडघे दुखत आहे, परंतु आजपर्यंत कोणत्या लोकप्रतिनिधी चांगले दर्जाचे रस्ते दिले नाहीये. तुम्ही जर गोष्ट केली 2002ची आणि 2007ची, त्यावेळेला जे लोकप्रतिनिधी होते ते एकमेव लोकप्रतिनिधी होते की ज्यांनी जे रस्ते आहेत ते व्यवस्थित कॉन्क्रीटचे टागोरनगर परिसरामध्ये बनवले होते. आणि त्यासोबतच आपण जे स्वच्छ पाणी हे करतो, आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी येतं, आपलं आधीमध्ये पाईपलाईनचं प्रॉब्लेम येतो, कुठेही पाईपलाईन फुटते, कुठेही त्याची सुधारणा दुरुस्तीचं काम हे काढलं जातं. तर ही जुनी पाईपलाईन आहे, हे कुठे ना कुठं नवीन बसून ज्या ठिकाणची आता अर्धा आणि 1ची लाईन आहे त्या ठिकाणी 1.25 ते 2, 2 ते 1.25 अशी ही लाईन वाढवली पाहिजे आणि जो पाणी पुरवठा आहे हा सुरळीतमध्ये झाला पाहिजे. वेगवेगळे जे पक्ष, पारंपरिक पक्ष आहेत, वेगवेगळ्या युत्या, वेगवेगळ्या आघाड्या होत आहेत आणि आता आपण पाहिलं की कोणाची आघाडी मुंबईत आहे तर पुण्यात नाही, पुण्यात आहे तर नाशिकला नाही. अशा वेळेला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जो उमेदवार लोकांसमोर येतोय त्याच्याकडून एक वेगळ्या अपेक्षा लोकांना आहेत असं चित्र दिसतं. तर ह्या सर्वांवरती आपलं काय विजन आहे? तुम्ही आपण बघू शकतात की हे जे राजकारण चाललंय की कोणता पक्ष कोणासोबत चाललाय, कोणता पक्ष युतीसाठी, सत्तेसाठी किती लाचार चाललंय, किती लाचार झाले आहेत. नागरिकांनी हे विचार करा, ते त्यांचं घर भरण्यासाठी युती करताय, ते त्यांच्या घर भरण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत, पण तुम्ही देखील समजदार व्हा. आता एक जो शिकलेला व्यक्ती असेल, कारण हे इलेक्शन आहे ग्राउंड लेवलचं, एक शिकलेला व्यक्ती जो तुमचा खरं प्रभागाचा विकास करू शकतो, जो ग्राउंड लेवलला राहून तुमच्या मूलभूत सुविधा तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही तो ग्राउंड लेवलला राहून तुमच्याशी दांडगा संपर्क ठेवून तुमच्या समस्या हे समजून घेऊ शकतो, असा यावेळेला लोकप्रतिनिधी तुम्ही द्या. पक्ष बघू नका, कारण तुम्हाला त्या नगरसेवकासोबत 5 वर्ष राहायचंय, पक्षासोबत नाही. प्रामुख्याने जर 5 वेगवेगळ्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत, तर ह्या सगळ्यांचा कायापालट होण्याच्या दिशेने नेमकं कुठल्या पद्धतीचं पाऊल आपण टाकणार? आता कायापालट करणं म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, डायलिसिस सेंटर हा माझा सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण विभागात अनेक रुग्ण आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे जे मी आरोग्य संदर्भात जे वेगवेगळे मुद्दे मी तुम्हाला आता मगाशी मांडले आहे, तर हे मुद्दे हे खूप अत्यंत गरजेचे जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि ते मला ते पूर्ण करायचेच आहे. आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं तर झालंच, पण खड्डे, त्याच्यानंतर नाले साफसफाई. कारण मी हरेली विलेज या ठिकाणी गेलो असता मला एवढं घाणीचं साम्राज्य आढळलं आहे की त्या ठिकाणचा जो नाला आहे त्या नाल्याचं पाणी अक्षरशः रस्त्यावरती येते. लोकांची जी चालायची वाट आहे त्या ठिकाणी पाणी ते येतंय, माणसाचं म्हणजे पाय अक्षरशः पाण्यामध्ये बुडतोय. मच्छरांचा वावर म्हणजे कुठेतरी सार्वजनिक आरोग्य 100% धोक्यात आहेतच. आणि त्यासोबत कचऱ्याची कुंडी ही अक्षरशः रस्त्यावर कचरा पडलेला आहे, कित्येक दिवस, कित्येक आठवडे तो कचरा त्या ठिकाणी उचलला जात नाही. मग ह्या गोष्टींकडे लक्ष कोण देणार? तर हे काम प्रथम हे नगरसेवकाचं असतं, हे मी सर्वांना सांगू इच्छितो. कारण तुम्ही जर प्रभाग स्वच्छ ठेवला तर 50% आजार आणि साथीचे आजार हे तिथंच कमी होऊन जातात. तर आता आपण सुज्ञ आहातच, तर विचार करा, एक दूरदृष्टी असलेला एक विजनरी लीडर असा नगरसेवक म्हणून तुम्ही त्या दृष्टीने पहा आणि तो निवडून द्या. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न विचारू इच्छितो की वॉर्ड 119 हा मिश्र भाग आहे, मतदार कोणाची अशी वोट बँक नाही आहे. आता ह्या प्रचाराच्या दरम्यान ते सगळं आढळून आलेलंच आहे आपल्याला. पण वॉर्ड 119च्या मतदारांनी, मतदार राजाने
आम आदमी पार्टीच्या डॉक्टर योगेश सुरेश भालेराव यांना का निवडून द्यावं, काय संदेश द्याल जनतेला? आता मी 119 वॉर्डामध्ये अनेक विभाग फिरलो, परंतु त्यापैकी टागोरनगर 2 नंबर, टागोरनगर 3 नंबर आणि टागोरनगर 4 नंबर त्या ठिकाणचे मला नागरिक असे आढळले की त्यांना पैशाशी घेणं देणं नाहीये, त्यांना फक्त त्या ठिकाणची डेव्हलपमेंट पाहिजे, त्यांना मूलभूत सुविधा पाहिजे, त्यांना रुग्णालयामध्ये चांगले उपचार पाहिजे, त्यांना त्यांची मुलं जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकताय त्या ठिकाणी त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण पाहिजे, त्यांना वर्षाला येणारे रेनकोट, बूट, त्यांचे पुस्तका, त्यांचा आहार, मिड डे मील हे त्यांना चांगल्या दर्जाचं पाहिजे. कारण टागोरनगर परिसर हा मध्यमवर्गीय असल्या कारणानं बरेच आई वडील हे दिवसभर आपले कामधंद्याला असतात आणि त्यांचे मुलं महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असतात. तर महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असताना त्यांना भरपूर गोष्टीची कमतरता आहे. मला अनेक नागरिकांनी मला सांगितलंय की आमच्या मुलांना हे भेटत नाही, आमच्या मुलांना ते भेटत नाही. तर कमीत कमी तुम्ही तरी आलात तरी जे आमच्या मुलांचं शिक्षण आहे त्याची जबाबदारी तुम्ही चांगल्यापणाने पार पाडा. अक्षरशः मला त्या टागोरनगर 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर परिसराची गोष्ट एवढी आवडली की म्हणजे खरंच कुठेतरी अजूनपर्यंत त्या ठिकाणी लोक खरंच विचार करताय की आम्हाला खरं मूलभूत गरज हा कोण व्यक्ती देऊ शकतो हे त्यांना चांगलं निरखून पाहिलेलं आहे. आणि मी सर्व जनतेला आवाहन करेल की तुम्ही फक्त तुमच्या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. तुम्हाला काय करायचंय, पैसे घ्यायचे नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण त्या ठिकाणी आपण काय बोलू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी चांगला लोकप्रतिनिधी द्या, जो म्हणजे तुमचा वॉर्ड 119 हा तुमचं पूर्ण आरोग्य सुविधा तुम्हाला देईल, तुमच्या मुलांना शिक्षण देईल, चांगले रस्ते देईल, गटार आणि कचरा हे नियमितपणे स्वच्छ केले जातील. म्हणजे जे आपलं बेसिक फॅसिलिटीज आहे, बेसिक ॲम्युनिटीज आहे तो तुम्हाला वेळेवर सगळं देईल, एवढं मी सांगू इच्छितो. नमस्कार, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव. मी आपलं वॉर्ड क्रमांक 119 मधनं आम आदमी पक्षाच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आव्हान आहे की आपल्या मूलभूत गरजा, आपल्या जे बेसिक ॲम्युनिटीज आहे, जे फॅसिलिटीज आहे, आरोग्य सुविधा असो, शिक्षण सुविधा असो, चांगले रस्ते असो, शुद्ध पाणी असो, नाल्याची स्वच्छता असो किंवा रस्त्यावरती जो पडलेला कचरा आहे तो नियमितपणे उचलला जावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि माझे विचार आवडत असेल तर माझा जाहीरनामा तर तुम्ही वाचाच, परंतु एक सुशिक्षित व्यक्ती, तुम्ही याला एक संधी द्या. एक सुशिक्षित व्यक्ती हा नक्कीच प्रभागाचा विकास करू शकतो. आणि येत्या 15 जानेवारीला सकाळी 7 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत आपण झाडू निशाणी समोरील 2 नंबर बटन दाबून मला मतदान करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.